आंबा घाटातील रस्त्याला मोठ्या भेगा पडल्यानं एसटीसह अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना हा घाट मार्ग पूर्णतः बंद करण्यात आलाय. तसंच प्रशासनाचे नियम डावलून जे या मार्गावरून प्रवास करतील अशा वाहनधारकांच्यावर अथवा वाहनांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 30 आणि 34 नुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्या आहेत. 100 मीटर खोल दरी असल्यानं रस्ता खचून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टळण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज जिंदल यांनी आंबा घाटातून जाणारी एसटी, प्रवासी बसेस आणि सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हलक्या वाहनांना स्वतःची जबाबदारी घेऊन आणि नियंत्रित वेगाने प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रत्नागिरी ते कोल्हापूर या टप्प्याचं चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. आंबा घाट हा भाग अत्यंत तीव्र उताराचा आणि खोल दऱ्यांचा असल्यानं अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यासाठी संवेदनशील आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील डाव्या बाजूला रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याचं निदर्शनाला आलंय. या ठिकाणी दोन्ही बाजूंना सुमारे 100 मीटर खोल दरी आहे. त्यामुळे रस्ता खचून जीवित वा वित्तहानी होऊ नये यासाठी तातडीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक थांबवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. रत्नागिरी ते कोल्हापूर व कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या एसटी बसेस आणि अवजड वाहनांसाठी प्रशासनानं पर्यायी मार्ग सुचवले आहेत. रत्नागिरी, हातखंबा, पाली, अनुस्कुरा घाट, राजापूर, कोल्हापूर स्थानिक प्रशासनानं ठरवलेले इतर पर्यायी मार्ग भुईबावडा घाट किंवा फोंडा घाट. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आंबा घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवरील चेकपोस्टवर आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. तसंच NHAI ने बाधित ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक, रिफ्लेक्टिव्ह बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी दिवे, रेड ब्लिंकर्स बसवावेत आणि रस्त्याच्या दुरुस्तीचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करून घाटात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा वाहनावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 30 व 34 नुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. कट्टा न्यूज साठी कोल्हापूरहून किरण मस्कर.